श्री आर्यन्स प्रतापराजे हंडे यांच्या मालकी हक्काचा हा संघ, त्यांना मात्र या ठिकाणी फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलंय. बघूया आघाडीची जोडी कोणती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 12th मॅन पाठवायचे दोन्ही संघांना विनंती आहे. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आघाडीच्या जोडीमध्ये कोणताही बदल मात्र बघायला मिळणार नाही. संदीप वाघमारे त्यांना साथ देताना आदिपुंड आणि गरज देखील नाहीये बघा, कारण ज्या प्रकारे हे दोन्ही बॅटर्स फलंदाजी करतायत, कमालीची फलंदाजी आपण मागील सामन्यामध्ये बघितली. आजच्या विजयाचे शिल्पकार ठरलेली जोडी आहे. हा गणेश सवई बघा, हे ज्येष्ठ गोलंदाज या संघातील गणेश सवई यांच्याकडे मात्र चेंडू आहे. एक चांगले गोलंदाज, एक लेजेंडरी गोलंदाज गणेश सवई सर. सँडी वाघमारे स्ट्राईक एंडवर, तर नॉन स्ट्राईक एंडवर आदिपुंड. सामन्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बघतोय गणेश सवई यांच्याकडे मात्र चेंडू. CSK नेवासा संघ भव्य स्वागत केलंय बघा गोलंदाजाचं. आइये आपका स्वागत है, फलंदाजानं सांगितलंय. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. माध्यमामध्ये थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस फुटोज आहे, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका आहे. तर काऊ कॉर्नर मध्ये प्रोटेक्शन असेल, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटीची कडा लागलेली आहे, संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक येणार, चेंडू खाली पकडला जातो झेल, आणि यावेळेस आदिपुंड मैदानाचा होतोय फेल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला वेळ वाचवायचा आहे, बॅटर पाठवा.
सँडी वाघमारे आपल्याला विनंती, ती पॅन्ट खाली घ्यायची आहे आपण. चांगला चेंडू बघा यावेळेस गणेश सवय यांचा. फुलर लेंथ वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, थोडस हलक्या हाताने खेळलेला हा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेले. 8 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झाल्या गेल्यात. पियुष गोलप नवीन बॅटर आपण बघतोय, जे मार्गस्थ झालेले सिंगल पूर्ण करीत असताना. मोठी संधी होती बघा. नो बॉलचा इशारा बघा. बीमर या ठिकाणी नो बॉल दिला गेलाय. वाघमारे साहेब, ती पॅन्ट खाली घ्या. थांबाव, आयोजकांची सूचना आहे, ती पॅन्ट खाली घ्या तुम्ही. धन्यवाद, धन्यवाद सर. चला, फ्रीचा इशारा अजिम सरांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. संधी आलेली आहे. फ्री हिट. चला, फटका ठीकठाक आहे. दरम्यान एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. या ठिकाणी डबल डिजिट मध्ये आपण जातोय. 2 अंकी संख्येमध्ये होणारा प्रवेश आपण बघू शकता. 10 धावा. हो 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 हो, पियुष यांच्या बॅटीतून एक दमदार फटका नक्की आलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तर षटकारानं प्रारंभ झाला होता आणि षटकारानं शेवट झालाय बघा या षटकाचा. 16 धावा तब्बल आपण या ठिकाणी बघतोय. 16 धावा या ठिकाणी फलंदाजांनी बनवल्यात, कमवल्यात. एक फलंदाज मात्र खर्च झालेला आहे. आदी पुण्य यांच्या माध्यमामध्ये आपण बघितलं, जो फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या षटका अखेर एक बाद 16. तर गोलंदाजीमध्ये दुसरा गोलंदाज बॅटिंग पॉवर प्ले आपण बघू शकता. इशारा मात्र आलेला आहे. आमीन भाई गोलंदाजी मार्कवर आहे. कोकाना नगरीतील हा खेळाडू. एक साधारण वेगाने टाकलेला हा चेंडू USTच्या बाहेर. बेसिक गोष्टींकडे जास्त लक्ष दिलंय बघा आमीन भाई यांनी. गुड लेंथवर टाकलेला चेंडू आहे. त्यानंतर खांद्याचा थोडासा प्रयोग केला, त्यामुळे आपण बघतोय चेंडूला थोडी उंची सुद्धा मिळाली. आणि सँडी वाघमारे यावेळेस मात्र हा बॅटिंग टीमचं ऑब्जेक्शन, हा वाईट साठी रिफेअर केलंय. ठीक आहे, ठीक. बघूया तिसरे पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा चेंडू योग्य आहे. एक चांगली सुरुवात आहे बघा. या ठिकाणी आपण बघतोय रिव्ह्यू गमावलाय.
पुन्हा एकदा जागा बनवली आणि ऑन साईडला एक चांगला फटका आपण बघतोय खेळला गेलाय. लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू धावबादचं अपील आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. पुन्हा एकदा रिव्ह्यू आलेला आहे. OUT आउट आणि बॅटर गोइंग टू डक आउट. फलंदाज बाद. तर या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये मात्र आघाडीचे फलंदाज सँडी वाघमारे यांना सुद्धा परतावं लागलेलं आहे. हे चांगलं यष्टीरक्षण बघा त्या ठिकाणी अक्षय जराड यांचं. या अगोदरच मी आपल्याला सांगितलं ऑक्शन मध्ये सर्वात जास्त बोली सर्वात जास्त किंमत ज्या खेळाडूवर लावलेली आहे तो अक्षय जराड आहे. नवीन बॅटर आपण बघतोय शैलेश दाने या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि मागील काही वर्षापासून जर बघितलं तर शैलेश दाने फलंदाजीमध्ये सुद्धा ओळखले जात आहेत. अर्थात यांचा अगदी सुरुवातीचा काळ जर बघितला तर त्यांना गोलंदाजी माध्यमामध्ये जास्त ओळखलं जात होतं. परंतु जसजसं त्यांचं क्रिकेट वाढत गेलं फुलत गेलं ते फलंदाजीमध्ये सुद्धा आपण बघतोय प्रकाशित होत आहेत. 2 बाद 17 धावा आहेत. तर गोलंदाजी मार्कवर अमन शेख. अगदी सिंगल आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेली आहे. स्वतःचं खातं या ठिकाणी खोलताना आपण शैलेश दाने यांना बघतोय. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 18 धावा धावफलकावर. बघूया बॅट सुरेख फटका बघा. थोडीशी जागा होती आणि चेंडूला त्याची जागा मात्र यावेळेस फलंदाजाने दाखवली. दोन बाद 22 धावा आहेत. थोडीशी चढ उतार आपण बघतोय या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका डायरेक्ट हिट. क्या बात आहे. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय तिसऱ्या पंचांकडे यावेळेस निर्णय पाठवला गेलाय. OUT बॅटर आउट आणि संघनायक मैदानाच्या आतमध्ये मात्र आले. नॉन स्ट्राईक एंडवर मात्र ते असतील. पुन्हा एकदा प्रयत्न तो स्विच हिटचा केला गेला आहे. चेंडू बॅटचा पुन्हा एकदा आपण बघतोय संपर्क मात्र होत नाहीये. डॉट चेंडू असणार आहे मैदानाच्या आत. तर या ठिकाणी षटक क्रमांक 2 आपण बघतोय पूर्णत्वास गेलेलं आहे. षटक संपलेलं आहे.
हा एक 2 मिनिटं थांबायचं बरं का. या ठिकाणी विकेट्स बदलल्या जातील, एष्ट्या बदलण्यात येत आहेत. यानंतर होणारा सामना जगदंब 11 कुकाना यांच्या विरोधामध्ये पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल, आपण पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी टॉसला तयार राहायचंय. जगदंब 11 कुकाना आणि त्यांच्या विरोधामध्ये पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा. प्रमोद काटे आणि पप्पू डवले दोन्ही संघनायक या ठिकाणी पहिलं सत्र संपल्याबरोबर तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. तर या ठिकाणी आपण बघतोय एष्ट्या बदलल्या गेल्या, अर्थात स्टम्प्स या ठिकाणी रिप्लेस केले गेले. ही पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं LED स्टंप दाखवले तालुक्यामध्ये. मंगेश मुसमाडे आहेत बघा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर बघितला पायाच्या दिशेने टाकलाय, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपण बघतो. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धावफलक 1ने पुढे जाईल. या ठिकाणी 23 धावा धावफलकावर. शैलेश दाने स्ट्राईकवर आहे. मनगटाचा वापर बघा यावेळेस केलेला आहे. सिंगलचे प्रयत्न दुसऱ्या धावेला जात आहेत. अशोक पानकडे सर चला आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेले आहे. कारण या अगोदर जर बघितलं तर 2 फलंदाज आपण बघितले धावबाद झालेले आहेत, एक एसटीचेच झालेला आहे. त्यामुळे ताळमेळ असणं गरजेचं आहे बघा. तर बॅटर्स मध्ये 3 शब्दांवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. यस, नो, वेट. तर त्या गोष्टीकडे बॅटर्सनं लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय 3 बाद 25 धावा झालेल्या आहेत. एक टॉपेज घेतला गेलाय. चेंडू लेग स्लिपच्या शतरष्काला मात्र चकमा देतोय आणि जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार.
3 षटकानंतर 3 बाद 31 धावा आहेत धावफलकावर. तर नवीन गोलंदाज साहिल सय्यद. चला यांचंही मला वाटतं भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न होता परंतु ते विकेट घेऊन जातील आणि मोठा धक्का या ठिकाणी संघनायक अशोक पानकडे यावेळेस बाद आहे. बघूया वाईटचा इशारा येतोय बघा यावेळेस. अंपायर रिव्ह्यू ठीक आहे. वाईटचा रिव्ह्यू आहे परंतु हा कॉल पंचांचा आहे. हा आणि मला वाटतं गोलंदाज पंचांसमोर आला असेल फिनिश करताना. अगदी फेअर आहे फेअर आहे. चेंडू योग्य आहे. तर या ठिकाणी 4 बाद 31 धावा आपण बघू शकता धावफलकावर या ठिकाणी बनवले गेलेले आहेत. फुटत चेंडू होता आणि त्याला आपण बघतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळलं गेलंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आरामात पूर्ण झाल्या गेली.
सिंगलच्या मदतीनं धावफलकावर होत आहेत 32 धावा. नो बॉलचा रिव्ह्यू बिमर. ठीक आहे ठीक आहे. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल घोषित केला जातोय. अगदी इट्स अ नो बॉल म्हणजे येणारा चेंडू तर नक्कीच फ्री हिट असणार एक संधी आहे फलंदाजासाठी. खास करून शैलेश दाने आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आहे. तर उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू आहे फ्री हिट का आपल्याला बिग हिट बघायला मिळणार आहे. हा बिग हिट नाही बघ, परंतु एक सेफ झोन मध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र असणार आहे. चेंडू रोखला गेलाय. निश्चित एक चांगला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक सिंगल आपण बघतो या ठिकाणी खर्च झाली आणि त्यानंतर जर बघितलं तर 3 धाव्यांचं रक्षण आपण बघतो या ठिकाणी केलं गेलं. 4 बाद 34 धावा या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण झालेल्या आहे. चांगला चेंडू आहे बघा या ठिकाणी निश्चित. आणि एक नवीन गोलंदाज आहे साहिल सय्यद. एक नवीन सितारा आहे बघा. एक मोठ्या रंगमंचावर आपण बघतो या ठिकाणी अक्षय जराड त्यांना संधी देत आहेत. ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. मोठमोठ्या फलंदाजांसमोर त्यांना उभं राहावं लागलेलं आहे. शाहरुख शेख अर्थात बबलू शेख नावानं त्यांना जास्त ओळखलं जात आहे. लिग बायचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर असणार आहे. बघूया तर चला बॅटीचा स्पर्श होता मला वाटतं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि नक्कीच एक भाग्याचा नशिबाचा चौकार. चौकार महत्वाचा आहे बघा यावेळेस. चौकारामुळे आपण बघतोय धावफलक पुढे गेलेलं आहे. 4 षटकानंतर 4 बाद 39 धावा धावफलकावर आहेत. जॅकपॉट षटकाची घोषणा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली. आणि मित्रांनो SPL अर्थात सोनई प्रीमियर लीग या ठिकाणी अगदी पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेला सुरू होणारी स्पर्धा. अगदी 2 दिवसानंतर या स्पर्धेचं ऑक्शन आहे. ज्यांना नावं नोंदवायची आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी नाव नोंदवायची बघा. अगर तुम्ही विठ्ठल बुरुडे किंवा सोनई परिसरातील कोणत्याही खेळाडूशी संपर्क साधू शकता नाव नोंदणीसाठी. अगदी वेळ कमी आहे. ऑक्शन 2 दिवसानं होणार आहे. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस आहे. तर लवकरात लवकर या मोठ्या स्पर्धेसाठी आपण देखील आपली नाव नोंदणी करायची आहे. धन्यवाद. चांगला ताळमेळ बघा या दोन्ही बॅटर्स मध्ये आपण बघतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. हलक्या हाताने फटका खेळला. हेतू 2 धावांचा होता आणि हेतू मात्र दोन्ही बॅटर्सनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी साध्य केलेला आहे. 39 धावा आहेत बघा धाव फलकावर. यावेळेस कट केला आहे चेंडू. नक्की बिटवीन द गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग मात्र करतायत आणि या शर्यतीमध्ये नक्की चेंडू जिंकलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार.
बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. 2 धाव्यांचे याही वेळेस प्रयत्न आहे, ते देखील यशस्वी होताना आपण बघतोय. अक्षय जराड गोलंदाजी मार्कवर. अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये जर बघितलं तर 8 धावा आपण बघतोय या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. शैलेश दाने जर बघितलं तर या ठिकाणी 8 चेंडूंमध्ये 13 धावांचं त्यांचं योगदान आहे. तर बबलू शेख 7 चेंडूंमध्ये 9 धावा, 8 धावा झालेल्या आहे. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवायच्या आहे, त्यातील एक सिंगल पूर्ण झाली. अगदी त्यातील एक सिंगल आपण बघतोय जी पूर्ण झाल्या गेलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये आता 2 चेंडू शिल्लक आहे. तुम्हाला 7 धावा बनवायच्या आहे तर एक बिग ब्लास्ट फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका जर आला तर या षटकामध्ये ते 16 धावांचं समीकरण जुळवता येईल. शैलेश दाने आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मात्र आहे. अक्षय जराड त्यांच्या विरोधामध्ये आहे. तर यावेळेस विरोधात आहे, चांगले मित्र आहे, परंतु ऑप्शननं जर बघितलं तर हे एकमेकाच्या विरोधात आलेले. हे ऑप्शन का कमाल आहे. हो, सुरेख भनाट वेगात चेंडू बघा. यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. यष्टीरक्षक अक्षय काळे उर्फ लाला, चांगला यष्टीरक्षक बघा. तालुक्यातील चांगल्या यष्टीरक्षकांमध्ये त्यांची गिनती आहे. डॉट चेंडू आलेला आहे, एक चेंडू शिल्लक आहे. आता 7 धावा बनणार का हा प्रश्न आहे बघा. सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. अगदी या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धाव बाद, अगदी धाव बाद आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आहे बघा. हे सुद्धा बघितलं जाईल. चव्वेचाळीस धावा आहेत 4 फलंदाज बाद असताना. बरोबर, 5 बाद आहे, क्षमस्व या ठिकाणी 5 फलंदाज बाद आहे आणि 44 धावा धावपळकावर आहे. आणि नवीन बॅटर या ठिकाणी येत आहेत रॉकस्टार रिक्की शेख. बघूया. तर मंगेश मुसमाडे गोलंदाजी मार्कवर आणि त्यांचं भव्य स्वागत झालंय बघा. षटकारानं त्यांचं स्वागत केलंय. रॉकस्टार, एक सुपरस्टार षटकार आलेला बघा. षटकारानं अर्धशतक सुद्धा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालंय. शेवटचं षटक आहे बघा. ज्या 2 संघांचा मी या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे त्यांनी टॉससाठी तयार राहायचं आहे. पसायडान स्पोर्ट क्लब नेवासा आणि जगदंबा 11 कुकाना. अगदी हे सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. वेळ वाचवायचा आहे. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलं. षटक क्रमांक 6 ची प्रगती आपण बघतोय. एक चेंडू झालेला आहे. 5 बाद 50 धावा धावपळकावर. रॉकस्टार पहिल्या चेंडूवर षटकार मात्र मिळवतोय. तर मंगेश मुसमाडे यांची परीक्षा सुद्धा असणार आहे बघा. एक डॉट चेंडू आहे बघा. मैदानाच्या आतमध्ये एक पुनरागमन नक्कीच मंगेश मुसमाडे यांनी केलं. पहिला चेंडू जर बघितला तर तो मात्र थोडासा पुढे होता आणि त्या ठिकाणी चांगलं कनेक्शन आपण रॉकस्टार रिकी यांचं बघितलं. आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र चेंडू थोडासा मागे ठेवलाय तर त्याचे परिणाम आपण बघितले. डॉट चेंडू आलाय. यावेळेस पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि दर्जेदार थ्रो सुद्धा. यष्टीरक्षकापर्यंत आलेला तो चेंडू आपण सर्व बघतोय. त्यानंतर मैदानात सिंगल पूर्ण झाली. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च झालेल्या आहे. 51 धावा धावपळकावर. तर 3 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे.
आणि या ठिकाणी शैलेश दाने स्ट्राईकवर. ओहो, काय चेंडू होता, खास क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. यॉर्कर मारलेला आहे, डिफेन्स करावा लागलाय आणि त्यानंतर एका धावेचे प्रयत्न ते देखील यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. धावफलक पुढे जात या ठिकाणी 52 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडू संपलेले, 2 चेंडू शिल्लक आहे. किती धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं जाईल. CSK संघासमोर क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आपण बघतो या ठिकाणी केलं जात आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. रॉकस्टार रिक्की स्ट्राईकवर. पुन्हा एकदा आडव्या हातानं स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलंय त्या ठिकाणी नक्कीच. चेंडू वन बाउन्स जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. 56 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. रॉकस्टार रिक्की फिनिश कशी करणार, का गोलंदाज यावेळेस त्यांच्यावर हवी होणार, हे सुद्धा नक्कीच आपण या चेंडूवर बघणार आहोत. एक समृद्ध आयोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळत आहे. 1 लाख रुपये पारितोषिक असलेली भव्य दिव्य स्पर्धा. चला, चेंडूला उडवला नक्कीच आहे. आडव्या हाताने घेतलेला हा समाचार आणि जाता जाता रॉकस्टार रिक्की यांच्या बॅटतून आलेला एक गगनचुंबी षटकार. तर 62 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे आणि 63 धावांचं आव्हान आहे. 62 धावा झाल्या, 63 धावांचं आव्हान आहे CSK नेवासा बाटा संघासमोर. चला लवकर टॉस करूया. टॉस साठी आमंत्रित करेल पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा या संघाचे संघनायक पप्पू डवले आणि प्रमोद काटे, जगदंब 11 कुकाना. चला टॉसला. तर नाणेफेकीसाठी या ठिकाणी मी आमंत्रित करेल ज्यांच्या वतीने या स्पर्धेभर आपल्याला ट्रॉफी सौजन्य लाभलंय. हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे संचालक आदरणीय ॲडव्होकेट गणेशजी निमशे पाटील यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वागत असेल जनता गॅरेज या संघाचे संघ मालक आणि दिलदार व्यक्तिमत्व धनभाऊ काळे
काशीद, धनुभाऊ काशीद यांचं स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी, चेंडू योग्य आहे. प्रमोद काटे यांना विनंती असेल, आपण तात्काळ या ठिकाणी टॉसला यायचं आहे. पासादान स्पोर्ट क्लबचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. चला, ऑन द राईज खेळलेला हा फटका आहे. कमालीचं टायमिंग आणि सुपर प्लेसमेंट बघा. षटकार येतोय, 6 धावा. बघूया, चांगला चेंडू आहे बघा. एक चांगलं पुनरागमन मी म्हणेल या ठिकाणी. गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय पटेकर सर स्ट्राईकवर आहेत. सौरभ वायकर आणि नवनाथ शेजूड ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. अगदी समोर खेळ आहे. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय आणि त्या ठिकाणी मात्र 2 क्षेत्ररक्षक. धावबादची सुद्धा एक नाजूक संधी होती बघा. अर्थात ती मैदानाच्या आतमध्ये गमावल्या गेली. अगदी वेगात या ठिकाणी 2 धावा पूर्ण होताना बघायला मिळतील. 8 धावा आपण बघतोय धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या.
32 चेंडू आणि 55 धावांची गरज. थोडासा रोमहर्षक सामना आहे. चला याही वेळेस आपण बघतो एक चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच बघायला मिळालं. सिंगल आपण बघतो या ठिकाणी पूर्ण मात्र होताना बघायला मिळाली. निकॅप या ठिकाणी पडलेला आहे, ती सूचना येते. तर डेड बॉल घोषित केला जातोय बघा. या चेंडूला मात्र मृत चेंडू म्हणून घोषित केलं जाते. हा चेंडू पुन्हा एकदा ठाकावा लागेल. तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एक षटकारासह आतापर्यंत 8 धावा खर्च झालेले आहेत. 8 धावा आपण धावफलकावर बघू शकता. तर गोलंदाज मात्र तयार असतील. संधी आहे बरं का, आणि त्या ठिकाणी या संधीला सोडलेलं देखील आहे. तर या क्रुशियल मोमेंट मध्ये जर बघितलं तर क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणे, कारण धावफलकावर धावा कमी आहे, बँक बॅलन्स कमी आहे. गोलंदाजाला 7 मात्र द्यावे लागेल जर तुम्हाला जिंकायचं आहे. यावेळेस मात्र झेल सुटताना बघायला मिळाला. एक धाव आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली. 9 धावा धावफलकावर या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. तर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 31 चेंडू आणि बनवायचे आहे 54 धावा. हे विजयाचं समीकरण आहे. चला याही वेळेस चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र पकडला जातोय झेल आणि नवनाथ शिजूळ संघनायक यावेळेस मात्र मैदानात होतोय फेल. फलंदाज बाद असेल. टॉस केला जातोय. अगदी या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या वतीनं आपल्याला चषक सौजन्य लाभलंय, हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे संचालक टॉस करत आहोत. ठीक आहे. या ठिकाणी जगदंब कोकाना संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय आलाय. हा बॅटिंग पॉवर प्लेचा मला वाटतं इशारा मैदानाच्या आतून येतोय.
तर गोलंदाजी मार्कवर तुषार जावळे आहेत. पहिल्या चेंडूवर पहिली सिंगल, डबल डिजिट मध्ये जाणारा धावफलक 10 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तर स्ट्राईकवर येत आहेत अक्षय जराड, एक नवीन फलंदाज आपण बघतोय. अक्षय जराड यांच्या रूपामध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईकवर असतील सौरभ वायकर, 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान. या संघाकडून आपण बघितलं त्यांना आघाडीची जबाबदारी दिल्या गेलेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी या सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे, कमालीचा चेंडू होता बघा. एक बैठक फटका मारण्याचा प्रयत्न अक्षय जराड यांचा मात्र आपण बघतोय फसलेला आहे. आणि हे बॅटल जर बघितलं तर एक तरुण गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर जर बघितलं तर अक्षय जराड यांच्यासारखा एक मोठा आयकॉन उभा आहे. हे सुद्धा बॅटल या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. अठ्ठावीस चेंडू आणि 53 धावांची गरज. बॅटीचा स्पर्श असताना बघायला मिळत आहे. फ्लाइंग स्लिपच्या शतरष्काला चकवा बसलाय. 2 षटरक्षक चेंडूच्या मागावर आणि त्यानंतर हा संदीप वाघमारे, सँडी वाघमारे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या ठिकाणी 3 धावा, अर्थात एक सिंगल आपण बघतोय. या ठिकाणी 1 धाव मात्र वाचवल्या गेली. 3 धावा खर्च होत आहेत, 13 धावा धाव फलकावर आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च झालेल्या आहे बघा. एक चांगली गोलंदाजी तुषार जावळे यांची. 27 तर चांगला चेंडू आणि चांगली सिंगल. डॉक्टर गोरे यांना विनंती आहे, आपल्याकडे जर फर्स्ट एड बॉक्स असेल तर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क आपण साधायचा आहे. डॉक्टर गोरे. हो 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 हो, यावेळेस मात्र बघा एक मोठा फटका आलाय. बिग ब्लास्ट आपण बघतोय आणि गगनचुंबी षटकार. एक बाद 20 धावा आहेत धावपकावर. तर षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय प्रगतीवर आहे आणि हा अवंतरची घोषणा आहे बघा. वाईड बॉल सिग्नल आपल्याला बघायला मिळेल आणि एका धावेची मदत देखील धाव फलकाला होताना बघायला मिळते आहे. 21 धावा धाव फलकावर असणार आहे. यावेळेस झेल असेल. फटका यावेळेस फसलेला आहे. तर झेल सुटलाय बघा त्या ठिकाणी आणि चेंडू मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलाय.
तर या ठिकाणी तिकीट विक्री चालू झालेली आहे बघा. मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे, या लकी ड्रॉचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक दिली जाणार आहे, परंतु ती स्पर्धेच्या 5व्या दिवशी आणि 5 दिवस या इलेक्ट्रिक बाईकच्या तिकिटाची विक्री होणार आहे. आपण रोज इलेक्ट्रिक बाईकसाठी तिकीट विकत घेऊ शकता. आणि डेली लकी ड्रॉसाठी 3 पारितोषिकं आहेत. पहिलं पारितोषिक आहे पैठणी, दुसरं पारितोषिक आहे सायकल आणि तिसरं पारितोषिक आहे हँड ब्लेंडर, एक मिक्सर सारखं मशीन आहे बघा घरगुती. तर ही 3 पारितोषिकं रोज दिली जातील आणि बाईकसाठी रोज तिकीट विक्री केली जाईल, परंतु बाईकचं वितरण 5व्या दिवशी केलं जाईल. आणि ज्यांना बाईकचं तिकीट हवं असेल त्यांनी मात्र कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बघूया, चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला खेळला गेलाय. काउ कॉर्नर मध्ये प्रोटेक्शन आहे. सौरव वायकर चांगली फलंदाजी करतायत बघा. ज्या ज्या वेळेस त्यांना खराब चेंडू मिळालेला आहे त्यांनी मोठा फटका खेळलेला आहे. अक्षय जराड उशिरा का होत नाही, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी देखील सर्व सूत्र आपल्या हातात घेतलेले. 4 चेंडूंमध्ये 13 धावांचं त्यांचं योगदान आपल्याला बघायला मिळत आहे. तर सौरव वायकर 8 चेंडूंमध्ये 12 धावा. पटेकर सर पहिला चेंडू होता, एक सिंगल ते खर्च करतायत. धावफलकावर 26 धावा आहे. 23 चेंडू आणि 37 धावा हे विजयाचं समीकरण आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर असताना पुन्हा एकदा तो बैठक फटका बघायला मिळाला. स्वीप केलेला आहे, चेंडू जातो आहे लॉंग लेगच्या दिशेनं, सीमारेषा पार, चौका. तीस धावा फलकावर आहेत. 22 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. ते माफक धावांचं संरक्षण करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांनी मदत करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपण बघतो या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेनं पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावबाची पुन्हा एकदा संधी मात्र होते. चला 2 धावांचं रक्षण आणि 2 धावा खर्च या गणितानं धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर आहे. या षटकामध्ये जर बघितलं तर 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 चेंडूंमध्ये. तर दुसऱ्या चेंडूवर आलेला तो चौकार अक्षय जराड यांच्या बॅटीतून अगदी मौल्यवान चौकार आपण बघितला. आणि त्यानंतर 21 चेंडू आणि 31 धावा. अगदी एरर ऑफ मार्जिन जर बघितलं तर 10 धावांचं मार्जिन शिल्लक आहे. आणि मैदानात 2 चांगले बॅटर्स सौरभ आणि अक्षय. मिड विकेट कडे खेळलेला फटका आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. हा इष्टिरक्षकापर्यंत आपण बघतोय यावेळेस चेंडू पोच केला गेलाय. मैदानात दोन्ही बॅटर्स देखील सिंगल पूर्ण करतायत. प्रत्येक चेंडूवर धाव घेत आहेत बघा. ही चांगली फलंदाजी आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 33 धावा आपण बघतोय धावफलकावर आहे. अक्षयजी ठेकाळे यांचं स्वागत असेल. बॅटीची कडा घेतल्या गेले. अगदी सेकंड थर्ड स्प्लिप मध्ये मला वाटतं अशोक पानकडे आहेत, त्यांच्या माध्यमामध्ये चेंडू रोखला गेला. याही चेंडूवर सिंगल आहे.
प्रत्येक चेंडूवर धाव घेत आहेत बघा. 34 धावा धावफलकावर झाल्या गेल्यात. तर शेवटचा चेंडू आहे, षटक क्रमांक 3 बघतोय आपण. टॉपेज आहेत, पुन्हा एकदा पाठलाग करावा लागतोय आणि या शर्यतीमध्ये मला नक्कीच मला वाटतंय चेंडू जिंकलाय. 1 टुका 4, चेंडू सीमा पार चौकार. या षटकामध्ये खर्च झाल्या 13 धावा. त्यामध्ये 2 चौकार आपण बघितले अक्षय झरणे यांच्या बॅटूतून आलेले. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात 38 धावा आणि 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. आणि एक जॅकपॉट षटक आहे बघा. त्या षटकात जर काही चमत्कार झाला तर श्री आर्यन्स या संघाला विजयाच्या आशा पल्लवीत राहतील. जर हा सामना सरळ झाला तर या ठिकाणी गोलंदाजांना मात्र चमत्कार करावा लागणार आहे, विजयासाठी झंजावं लागेल. तर मला वाटतं रॉकस्टार रिकी यांच्याकडे गोलंदाजी दिली जाते. बघूया रिकी शेख. फटका चांगला आहे बघा, टायमिंग आणि प्लेसमेंट सुपर. एक्स्ट्रा कव्हरना इनसाइड आउटचा एक सजलेला शानदार जानदार षटकार. नक्की एक बाद 44 धावा धावफलकावर आहेत. तर 17 चेंडू आणि 19 धावेंची गरज. याही वेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आडव्या हातानं आपण बघतोय. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा पळून पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि साधारण कामगिरी मात्र क्षेत्ररक्षकाची बघायला मिळाली. तीन धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावर आहेत. विजयाचं समीकरण 16 चेंडू 16 धावेंची गरज. 16 चेंडू 16 धावा. यावेळेस उडवलाय अक्षय झराड यांचा बहरदार शानदार दमदार षटकार. काय फलंदाजी बघा या षटकामध्ये. मात्र अक्षरशः रॉकस्टार रिकी यांच्या गोलंदाजीला फोडलं जात आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 15 धावा. यावेळेस पूल केला आहे. हा लगातारचा दुसरा षटकार. त्या ठिकाणी जे संघ आहेत त्यांना विनंती आहे आपण सहकार्य करायचं आहे. आपली स्पर्धा आहे, आपल्यासाठीच आहे. मॅच बॉल द्यायचा आहे, सहकार्य करायचं आहे. धन्यवाद जगदंबा कोकाना. पुढचा चेंडू आहे. सिंगल पूर्ण करतायत बघा. सिंगल 60 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि अजून जॅकपॉट षटक आलेलं नाहीये, हे विशेष आहे.
स्विचचा प्रयत्न केला. एक चांगल्या चेंडून खऱ्या अर्थानं रॉकस्टार रिकी या ठिकाणी या षटकाला पूर्णविराम देत आहेत. डॉट चेंडू असणार आहे आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च झाल्या. हे थोडस महागडं षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जॅकपॉट षटकाचा इशारा आलाय. बघूया. पहिला चेंडू अगदी डॉट आहे. या षटकामध्ये बनवायचे आहे 16 धावा. अर्थात तेवढं लक्ष शिल्लक नाहीये कारण विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. जर त्या 3 धावा बनवल्या गेल्या तर जॅकपॉटच्या षटकाचं कॅल्क्युलेशन केलं जाणार नाही. दोन चेंडू डॉट आलेले बघा, हे महत्वाचं आहे. शैलेश दाने मात्र आपलं काम इमानदारीनं करतायत. 3 धावा अजून बनवायच्या आहे कारण सामना अजून निकाली लागलेला नाहीये. जॅकपॉट षटकची घोषणा झाली आणि सुरुवातीचे 2 चेंडू जर बघितले तर अक्षरशः डॉट येत आहेत आणि एक बिग बॅटल आहे. 2 जबरदस्त आयकॉन एकमेकाच्या विरोधात आहे. तिसरा चेंडू निघून गेलेला आहे. पहिले 2 चेंडू जर बघितलं तर लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जर बघितलं तर अगदी समोर मारण्याचा प्रयत्न सुद्धा अक्षय जराड यावेळेस चकताना बघायला मिळत आहेत. 9 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे परंतु हे षटक जॅकपॉट आहे बघा, हे महत्वाचं आहे. 3 चेंडूंमध्ये धावा बनवल्या गेलेल्या नाहीये. यावेळेस संपर्क झाला आणि चेंडू हा विजयी षटकार आहे. हा सामना संपवणारा षटकार आहे. तिकिटाची विक्री चालू आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यांना ई बाईक घ्यायची आहे त्यांना मात्र या ठिकाणी स्टेजकडे यावं लागेल आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ई बाईकचं तिकीट मिळेल. ई बाईकचं तिकीट 5 दिवस